कुठल्याही आर्टिफिशियल रंगाचा वापर न करता 1 महिना टिकणारी बहुउपयोगी चटणी. करायला जरी सोपी असली तरी परफेक्ट मेजरमेंट असेल तरच ती चवदार तयार होते आणि मग ती ज्या पदार्थात तुम्ही टाकाल त्या पदार्थाची सुद्धा लज्जत वाढते. बरं, या चटणीचा वापर तुम्ही वेगवेगळ्या चाट रेसिपीज मध्ये करू शकता. जसे समोसा चाट, पाणीपुरी, ओली भेळ, शेवपुरी, दहीवडे इत्यादी. आणि घरच्या घरी शुद्ध पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. नमस्कार, सुषमा हेल्दी हेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण चिंचेची चटणी तयार करणार आहोत आणि ही चटणी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकता. म्हणजे जवळपास ही चटणी जी आहे ना ते 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत राहू शकते. म्हणजे एकदा तयार करून ठेवली तुम्ही तर वेगवेगळ्या पदार्थामध्ये तुम्ही घालू शकता. आणि आता उन्हाळा असते ना, तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला असंच काहीतरी चटरपटर किंवा थोडंसं वेगळं खायचे असते, तर त्यावेळेस ही चटणी खूप उपयोगी आहे. तर अर्थात पटकन होणारी रेसिपी आहे. आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. चला पटकन रेसिपी बघूया. 1 ग्लास उकळलेलं पाणी आहे, म्हणजे जवळपास 300 ml असेल. त्याच्यामध्ये ही 50 ग्रॅम चिंच आहे, ज्याच्यामधल्या बिया काढलेल्या आहे, किंवा वाटीने म्हणाल तर पाऊण वाटी आहे. ती टाकून घेऊ, थोडीशी मोकळी करून घेऊ. आणि बिया काढून घेतलेले 50 ग्रामच खजूर आहे. तुम्ही खजूर न घालताही ही चटणी तयार करू शकता. आणि वाटीने म्हणाल तर ही पण पाऊण वाटी आहे. तर या दोघांनाही अर्धा तास वगैरे आपण या पाण्यामध्ये राहू देऊ. चालेल, अर्धा 1 तास राहिलं तरी चालते. अर्ध्या तासात हे पाणी पण थंड होऊन जाते. मग आपण पुढची प्रोसिजर करू. आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ, म्हणजे हे बराच वेळपर्यंत गरम राहील आणि ते चांगली मुरेल त्याच्यामध्ये खजूर आणि चिंच, आणि त्याचा लादा जो आहे तो लवकर निघेल किंवा सोपं जाईल आपल्याला काढायला. अर्धा तास झालेला आहे, पाणी पण थंड झालं आणि आपण हे चांगलं कुचकरून घेऊ. याच्यामध्ये हे कुचकरून झालेलं आहे हे चांगलं. आता एक चाळणी घ्यायची ज्याच्यामधून गर पडेल आणि सालं जे आहे ते वरती राहील. तर अशा छिद्राची चाळणी घेऊन घ्यायची आणि आपण हा संपूर्ण गर याच्यामध्ये टाकून घ्यायचा. थोडं हाताच्या साह्याने असं फिरवून घेऊ, म्हणजे लवकर होईल आणि गर पण सगळा खाली पडून जाईल. तर बघा, गर पडला आहे. आता ही सालं आहे ना, याला थोडस लागून राहतं. तर आता परत हे पाण्यामध्ये टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये परत थोडं पाणी घालते, अर्धा ग्लास, आणि परत हाताच्या साह्याने थोडंसं कुचकरून घेऊ. परत सेम प्रोसिजर करून घेऊ. ह्या साली ना क्लिअर होईपर्यंत थोडं थोडं पाणी घालून ही प्रोसिजर करत राहायची. बघा, त्या सालीला काही नाही आहे, सगळं क्लिअर झालेलं आहे. आणि आता हे फेकून द्यायचं, याच्यामध्ये काहीच नाही आहे, जस्ट साली आहे. त्या प्रोसिजर मध्ये गर तर सगळा निघतो आणि चाळणीला पण काही चिटकून राहत नाही. आता हे पाणी मी या गंजात काढून घेते, कारण शिजवायला बरं जातं. आणि त्याच्यामुळे भांडे पण आपण हे पाहतो की आपले जास्त भांडे पण भरायला नको. थोडंसं पाणी टाकून हे मिसळून द्यायचं. त्याची कन्सिस्टन्सी बघूया. तिथे ना मी 2 ग्लास पाण्याचा वापर केला, भिजत घातले होते ते आणि नंतर वापरले. आपण ना चिंचेची गोड चटणी तयार करत आहे, पण ही जी चटणी आहे ना एकदम गोड नसतं, थोडंसं स्लाइट आंबटपणा पण त्या चटणीला असायला पाहिजे, म्हणजे त्याची टेस्ट जी आहे ती खूप चांगली लागते. तर त्यासाठी इथे आपण किसून घेतलेला 100 ग्रॅम गूळ घालतो आहे. सपोज तुम्हाला जर खजूर टाकायचे नसेल ना, तर नुसती चिंचेची करायची असेल तर 150 ते 200 ग्रॅमच्या दरम्यान तुम्हाला गूळ लागू शकतो. पण अशा वेळेस तुम्ही थोडीशी टेस्ट करून नंतर गूळ घाला. इथे छोट्या चमच्यानी पाऊण चमचा आपण मीठ घालतोय. मीठ खूप जास्त घालून नाही घ्यायचं, बॅलन्स व्हायला पाहिजे सगळ्या चवी. 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे, खूप चांगली टेस्ट आहे त्याच्यामुळे अवश्य घाला. आणि पोहे खायच्या चमच्यानी असा चांगला भरून मिरची पावडर आहे, तर काश्मीरी मिरचीचा पावडर आहे, रंगासाठी घातलेला आहे. बाहेर सर्रास रंगाचा वापर करतात आणि ते चिंचेचं पाणी नसतंच, मुळात तो गुळाचा पाकच असतो. पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुमच्याकडे काश्मीरी मिरचीचं पावडर नसेल ना, तर दुसरं कुठलंही जे कमी अगदी तिखटवालं असतं ते घालू शकता. असाच रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि सगळं एकजीव झालेलं आहे. चटणीला आपल्याला उकळून घ्यायचं आहे. गॅस ऑन करून द्यायचा आणि हाय फ्लेम वरती एक उकळी येऊ द्यायची. थोडा वेळ असं याला स्टर करत राहायचं. तुम्ही बघू शकता या चटणीला चांगली उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करून द्यायची. असं ढवळून घेऊ आणि या चटणीला मंद आचेवरती थोडा वेळ आपल्याला अजून शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे या चटणीला थोडासा घट्टपणा येतो. बघा आताची तुम्ही कन्सिस्टन्सी.
आपण चेक करूया. तर या चटणीला 10 मिनिट झालेले आहे. मी लो फ्लेम वरती बॉईल करून घेतलं आणि तुम्ही आता बघू शकता कन्सिस्टन्सी. तर अगदी परफेक्ट आहे. ही चटणी अगदी थोडी आहे त्याच्यामुळे लवकरच संपून जाईल. तुम्हाला जर चांगली 1 महिन्यासाठी वगैरे करून ठेवायची असेल ना तर याच्यापेक्षा थोडंसं अजून जाडसर करून घ्या. कारण ही थंडी झाल्यावरती परत थोडीशी आळते आणि थोडंसं याला थिकनेस येतो. तर थोडी तुम्ही जाडी करून ठेवली ना तर जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ती डायल्यूट पण करू शकता. आणि आता आपली इथे परफेक्ट चटणी तयार झालेली आहे. थोडीशी चाखून बघायची चटणी. तुम्हाला असं वाटलं की गूळ वगैरे कमी आहे तर घालायचा. कारण चिंचेमध्ये पण वेगवेगळ्या व्हेरायटीज येतात. काही चिंचा खूप आंबट असतात तर काही चिंचा थोड्याशा कमी आल्या असतात. त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण व्हॅरी होऊ शकते. आता गॅस बंद करून देऊया आणि चटणीला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. आणि इथे आपली चटणी पूर्णपणे थंड झालेली आहे. तुम्ही बघू शकता थिकनेस आता थंड झाल्यावरती अगदी परफेक्ट थिकनेस आहे. आणि रंग बघा, रंग पण किती सुंदर आलेला आहे. आरामात फ्रीज मध्ये तुम्ही 15 दिवस ठेवू शकता. फक्त थोडंसं प्रिकॉशन याच्यासाठी घ्यायचं. स्वच्छ काचेची बॉटल घ्यायची आणि त्या बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायचं. खरकटा हात याला लावायचा नाही किंवा उष्टा चमचा वगैरे असतो ना तो पण याला लावायचा नाही. जसे थोड्याफार प्रिकॉशन घेतल्या तुम्हाला पाहिजे तेवढी काढायची याच्यामधली आणि इमिजिएट फ्रीज मध्ये ठेवून द्यायची. त्या चटणीला अजून थोडं तुम्ही घट्ट करून घेतलं ना तर ही चटणी अगदी 1 महिना सुद्धा चांगली राहते. सो ही परफेक्ट रेसिपी आहे. सगळेच प्रमाण अगदी परफेक्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की तयार करा आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.